येतोय आवाज येतोय हो, व्यवस्थित? ठीक ठीक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज चिखलीच्या IT विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या पालक मेळाव्यामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सर्वप्रथम मी स्वागत करते सर्व आदरणीय पालकांचं, तसेच आदरणीय प्रिन्सिपल डॉक्टर A.N. नन्ने सर, विभाग प्रमुख डॉक्टर कापसे सर, माझे सर्व सहकारी आणि तसेच माझे विद्यार्थी मित्र. इथे सगळ्यांचं मी शब्द सुमनांनी स्वागत करते आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करते. सर, सुरू करायचंय आपण की यू हॅव टू वेट? सुरू करा. 1-2 मिनिटं फक्त बोला. तुमच्या हो डिपार्टमेंटविषयी हो डिपार्टमेंटविषयी बोला आणि नंतर तोपर्यंत जॉइन होत आहेत पालक. मग सुरू हो करू. हो चालेल. 2च मिनिटं फक्त. तर आज आपण सर्व मेळाव्यासाठी या झूमच्या मीटिंगला जॉईन झालेले आहेत. असं म्हणतात की IT विभाग हा अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 2001 मध्ये सुरू झालाय आणि याची कॅपॅसिटी होती 60 विद्यार्थ्यांच्या कॅपॅसिटीसह सुरू झालेला होता IT विभाग आपला अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये. आणि गेल्या 3 ते 4 वर्ष झाले की या विभागाची अशी परंपरा आहे की या विभागाचा विद्यार्थी हा संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीच्या गुणवत्ता यादीमध्ये प्रत्येक वर्षी झळकलाय आणि ती परंपरा या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा कायम ठेवलेली आहे. असं म्हणतात की पाठीवर पडणारी कौतुकाची थाप नेहमीच समोर जाण्याला बळ देते, लढायला बळ देते. आणि आम्हाला आमच्या विभागाच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा अभिमान आहे. आमचा प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये एक चांगलं कार्य करत असेल, तो आमचा माजी विद्यार्थी असो किंवा सध्या कॉलेजमध्ये असलेला विद्यार्थी असो. तर आपण विभागातील काही गुणवंत विद्यार्थ्यांचा इथे सत्कार करणार आहोत. तर सत्कारासाठी आमच्याकडे नावं आहेत. मी सत्कार करण्यासाठी सर्वप्रथम आमंत्रित करते सुजाता जाधव. सुजाता जाधव ही मागच्या वर्षी आमची फायनल इयरची विद्यार्थिनी होती. तिने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती या IT विभागाच्या गुणवत्ता यादीमध्ये 10वं स्थान मिळवलेलं आहे. तिचा CGPA होता 9.19 म्हणजे 9.19 हा तिचा CGPA होता आणि या CGPA सह तिने गुणवत्ता यादीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान मिळवलेलं आहे. तर अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच IT विभागाच्या वतीने आणि आदरणीय प्राचार्य तसेच विभाग प्रमुख या सर्वांच्या वतीने मी तिचं इथे स्वागत करते आणि शब्द सुमनांनी तिचा सत्कार करते. दुसरं मला सॉरी टू इंटरप्ट मॅम. मी सुजाता जर जॉइन असेल तर हो जॉईन आहे सर ती. सुजाता सुजाता प्लीज तिला तिला काही बोलायचं असेल तर 2 शब्द ती बोलू या शकते. या. सुजाता सुजाता जॉईन आहे मीटिंग मध्ये बेटा तू. मी विनंती करते सुजाता तू 2 मिनिटं बोल, तुझे व्ह्यू शेअर कर आमच्या सोबत. आम्हाला सगळ्यांना ते आवडेल, सर्व पालकांना आवडेल तुला बघायला इथे स्क्रीनवरती. सुजाता जाधव, तू अनम्यूट आहेस बेटा, तू बोलू शकते. हॅलो, मी सुजाता. हा, माझा आवाज येतोय? हा, मग तुला काय बोलायचं असेल तर एक 2 वाक्य बोलू शकतेस. हा, तुझा आता सत्कार केला. खरं म्हणजे या कोरोना पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे आपल्याला तसं भेटता येत नाही. तसं तर तुला इथे पुष्पगुच्छ देऊन तुझं स्वागत करायचं होतं, परंतु सध्याच्या त्या परिस्थितीमुळे ते शक्य नाही. परंतु आता हे शब्द सुमनांनीच तुझं स्वागत करतो, तुझं कौतुक करतो आणि काही 2 शब्द बोलावे अशी इच्छा आहे. तुझ्यासोबत तुझे वडील आहेत, पालक आहेत, त्यांचं सुद्धा मी मनापासून इथे अभिनंदन करतो. की अतिशय चांगला परफॉर्मन्स सुजाताने दिलेला आहे. आणि खरोखर खरं म्हणजे मुलीच्या या कर्तृत्वामध्ये तिच्या आईवडिलांचाच मुख्य वाटा असतो. तर आमचा तर नंतरचा, पण पहिला वाटा हा तुमचा आहे. तुम्ही जे संस्कार दिले त्यामुळंच ती आज असं हे परफॉर्मन्स देऊ शकली. आणि खरोखर तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा पुन्हा एकदा व्यक्त करतो. तर मनापासून कौतुक करतो आणि तिला 2 शब्द बोलावे अशी मी इच्छा व्यक्त करतो. आजच्या पॅरेंट मीटिंगमध्ये उपस्थित सर्व मान्यवर तसेच माझे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका, या कार्यक्रमानिमित्त तुम्ही जो माझा शब्दसुमनांनी सत्कार केला आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच मी मनापासून आभार मानते. मी IT ब्रांचमधून अमरावती विद्यापीठामध्ये 10th टॉपर घेऊ शकतो याचे सर्व श्रेय मी
आपल्या अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य माननीय नंदनी सर, तसेच IT ब्रांचचे HOD कापसे सर, सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिकांना देते. कॉलेज जर्नीमध्ये सर्व स्टाफने खरंच खूप सपोर्टिव्हली हेल्प केली, त्याबद्दल थँक्यू. आणि या समारंभानिमित्त मी सर्व स्टुडंटला एकच मेसेज देऊ इच्छिते की पॅरेंट्स आर दी फर्स्ट टीचर अँड मेंटर ऑफ अवर लाईफ. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ अवर पॅरेंट्स इज अनकाउंटेबल. So thank you so much and take care all of you. थँक्यू सुजाता. मॅडम. या सर. हा, नेक्स्ट. थँक्यू सुजाता आणि सुजाताचे वडील Thank you, यांचं ma'am. सुद्धा मनापासून इथे आभार व्यक्त करते की आमच्या दिलेल्या या विनंतीला मान राखून तुम्ही इथे हजर किंवा तुम्ही हजेरी दिली आमच्या या कार्यक्रमासाठी. मनापासून तुमच्या दोघांची, सुजाताचे मनापासून अभिनंदन आणि पालकांचे सुद्धा आणि आभार सुद्धा मी इथे व्यक्त करते. थँक्यू बोथ ऑफ यू. थँक्यू मॅम. थँक्यू. Thank you, ma'am. पुढचा सत्कार मला शब्दसुमनांनी करायला आवडेल. आमचा तृतीय वर्ष IT विभागाचा विद्यार्थी आदर्श तायडे. इंजिनिअरिंग मध्ये एक काय म्हणतात त्याला, असं रिनाऊन अशी परीक्षा असते गेट. या गेटच्या परीक्षेमध्ये आमचा आदर्श तायडे यांनी गेट 2021च्या परीक्षेमध्ये त्याचा व्हॅलिड स्कोअर आलेला आहे. त्याचा सुद्धा मी इथे शब्दसुमनांनी सत्कार करते. आदर्श तायडे, थर्ड इयर IT. आदर्श आहे बेटा तू? हो आहे मॅम. ओके. लागे सर मिनिट. आदर्श प्लीज हायलाइट दी आदर्श इज प्लीज ऑन हिज व्हिडिओ. आदर्श आमच्या सगळ्यांच्या वतीने अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच IT विभागाच्या वतीने आम्ही तुझे इथे शब्दसुमनांनी सत्कार करतो. आम्ही तुला करोनाच्या काळामध्ये बोलू शकला नाही. तू घरीच राहा, आनंदी राहा आणि असेच पुढे तुझं यश मिळवत राहा. आम्हाला थर्ड फायनल इयर मध्ये सुद्धा तुझं असंच यश अपेक्षित आहे. ही होप सो यू विल गेट द सेम सक्सेस इन द फायनल इयर ऑल्सो. थँक्यू आदर्श. थँक्यू फॉर बिंग द पार्ट ऑफ दिस मीट. आदर्श, बोलायचं बेटा, काही बोल. नाही मॅम, काही नाही. ठीक आहे. मी सुद्धा मनापासून कौतुक करतो आदर्श आणि तुझ्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो. तुझ्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो. आणखीन उच्च शिक्षणासाठी जायचंय, इथपर्यंत थांबायचं नाही. हा सर. पुढील आमची विद्यार्थिनी होती मागच्या वर्षीची राशेश्वरी जोशी. हिची नोकरीसाठी बैजूस लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये निवड झालेली आहे. तिचं सुद्धा मला इथे शब्दसुमनांनी सत्कार करायला आवडेल. राशेश्वरी जोशी तिने तिच्या स्वतःच्या कर्तृत्वावर आणि तिच्या काय म्हणतात, तिचं जे यश मिळवलं तिच्या 4 वर्षाच्या डिग्री मध्ये, तिने स्वतःला जे डेव्हलप केलं आणि त्याच्याच हिच्यावरती तिने बैजूस लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये स्वतः सुद्धा एक नोकरी मिळवलेली आहे. तर तिथे तिची निवड झालेली आहे. त्याबद्दल तिचं झालेल्या प्लेसमेंट बद्दल सुद्धा मला तिचं अभिनंदन करायचंय. इथे तिचा सत्कार करायचा. तिचाही मी इथे शब्दसुमनांनी सत्कार करते. राशेश्वरी, जर तुम्ही मीटिंग मध्ये असाल तर प्लीज अनम्यूट व्हा. राशेश्वरी जोशी मागच्या वर्षीच्या फायनल इयरच्या विद्यार्थिनी आहेत त्या आमच्या. ठीक आहे. पुढील सत्कार करायला मला आवडेल की आमच्या डिपार्टमेंटच्या तसेच IT विभागाच्या मागील वर्षीच्या जे सुजाताच्याच क्लासमेट आहेत त्या सगळ्या. सुजातानी विद्यापीठामध्ये स्थान मिळवलं, राशेश्वरीने नोकरीमध्ये स्थान मिळवलं. तसंच शिवानी सुपे हिची MTech साठी मुंबईतलं जे रिनाऊन कॉलेज आहे VJTI, तर इथे तिची उच्च शिक्षणासाठी निवड झालेली आहे. तिचं सुद्धा मला इथे शब्दसुमनांनी सत्कार करायला आवडेल. हे सगळे आमच्यासाठी, आमचा प्रत्येक विद्यार्थी आमचा अभिमान आहे. पण या काही लोकांनी असं स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की यातला प्रत्येक जणच स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण करणार आहे. आणि त्यासाठी आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना, मागच्या वर्षीच्या पासआउट सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. तसेच ज्यांनी हे असं वेगळं यश संपादन केलेलं आहे
त्या यशासाठी अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि आयटी विभाग त्याचा मनापासून सत्कार करत आहे इथे शब्दसुमनांनी. आणि तुम्ही सगळ्यांनी तुमचा अमूल्य वेळ दिला त्यासाठी सुद्धा मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि मी पुढील आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी प्राचार्य डॉक्टर ननई सर यांना आमंत्रित करते. सर. हे मिस शिवानी सुपे जॉईन नाही आहे का? Yes, sir, नाही. I'm here. आहे शिवानी. आर यू हो. देअर? ओके. नाईस Yes, टू ma'am. सी यू शिवानी. Thank you, ma'am. शिवानी, तुझं शिवानी. मनापासून कौतुक आहे. अतिशय चांगल्या नावाजलेल्या संस्थेमध्ये तुला पीजी करण्यासाठी ऍडमिशन मिळालेली आहे. Yes, sir. आणि- Thank you so हा. much, sir. मनापासून तुझं कौतुक. तिथे गेल्यानंतर आमचे एक मित्र आहेत जे आमचे पूर्वीचे सहकारी सुद्धा होते, डॉक्टर नितीन गुल्हाने. ते सध्या हेड So, हेड ऑफ द he's डिपार्टमेंट my आहे. training placement officer now. अ? He's my TPO officer now. टीपीओ हा या Yes, हा टीपीओ पण आहेत आणि ते हेड ऑफ द डिपार्टमेंट पण होते. yes. सो त्यांची भेट घे, ते निश्चितपणे तुला चांगली मदत करतील. फक्त एईसीचं नाव सांगितल्याबरोबरच तुला मदत मिळेल. फक्त हा अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं एवढं जरी सांगितलं, तुला म्हणजे चांगल्या प्रकारे तिथं अशी मदत मिळेल. निश्चितपणे भेट घे Okay. त्यांची. ओके Yes, sir. I'll Ah. definitely. ओके. आणि तुला काही बोलायचं असेल तर निश्चित बोल. No, sir. I only want to say thank you to all of you. थँक्यू शिवानी. थँक्यू शिवानी. थँक्यू फॉर जॉईनिंग. Thank you, ma'am. Thank you so much. मोस्ट वेलकम बेटा. मोस्ट वेलकम. सर्व पालकांचं पुन्हा एकदा स्वागत करते इथे शब्दसुमनांनी. आजच्या या पालक मेळाव्यामध्ये 2021च्या आयोजित पालक मेळाव्यामध्ये सर्व पालकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आयटी विभागाच्या वतीने. आणि माननीय प्राचार्यांना आता विनंती करते की त्यांनी सर्वांशी आपल्याशी संवाद साधावा, 2 शब्द बोलावे. आजच्या या ऑनलाईन सभेसाठी उपस्थित सर्व पालकांना मनापासून मी नमस्कार इथे करतोय. आणि खरं म्हणजे ही परिस्थिती आहे कोरोना महामारीची, त्यामुळं आपल्याला इथे आयोजित करता येत नाही आहे पालक मेळावा. आणि म्हणून नाईलाजानं ह्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला आज भेटावं लागतंय. परंतु असो, सिच्युएशन अशी असल्यामुळं ऑनलाईन का होईना पण आपल्याशी एक संवाद साधता येतो, याचा एक वेगळा आनंद आहे. आजच्या या प्रसंगी येथे उपस्थित आय टी विभाग प्रमुख डॉक्टर कापसे, तसंच त्या विभागातील सर्व स्टाफ, प्राध्यापक, सर्व प्राध्यापक तर कर्मचारी आणि प्रिय पालकवर्ग, तसेच माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच ज्यांनी यश मिळवलं अशा या काही विद्यार्थ्यांचा आपण इथे ऑनलाईन असा सत्कार केला. खरं म्हणजे त्यांचा इथे येऊन सत्कार करणं अपेक्षित आहे आणि तोही होईल येणाऱ्या काळात. जर आपल्याला कोरोनापासून काही मुक्ती मिळाली तर निश्चितपणे आपल्या इथे आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये यांचा पुन्हा एकदा सत्कार घेऊया. मला या प्रसंगी एक सांगावंसं वाटतंय, कोरोनाची परिस्थिती अतिशय भीषण आहे. कोरोनामुळं समाजातल्या प्रत्येक क्षेत्रावर प्रचंड असा परिणाम होत आहे. बऱ्याच वेळा असे काही पालकवर्गाच्या मनात एक धास्ती आहे की आता सर्वत्र मेडिकल फील्ड किंवा इतर काही क्षेत्र आहेत त्यांना स्कोप आहे, परंतु ह्या कोरोनामुळं कदाचित औद्योगिक क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रात इंजिनियर्सची मागणी कमी होईल. परंतु असं नाही आहे. जर आपण थोडा इतिहास बघितला, जेव्हा केव्हा अशी महासंकट आलेली असतात त्यानंतर प्रगती अशी दुप्पट वेगानं होत असते. आणि त्या प्रगतीचा जो दुप्पट वेग असतो तो गाठण्यासाठी निश्चितपणे मग तेथे कुशल तंत्रज्ञ, इंजिनियर यांची गरज भासते. आणि निश्चितपणे हा काळ संपल्यानंतर अचानकपणे खूप अशा अभियंत्याची गरज निर्माण होणार आहे. आणि म्हणून निश्चिंत असा आपल्या पाल्याला निश्चितपणे चांगला स्कोप मिळणार आहे, चांगला रोजगार मिळणार आहे. परंतु त्यापेक्षाही सर्वात महत्त्वाचं आहे, याची चिंता न करता आपल्या पाल्याला चांगल्यात चांगलं शिक्षण कसं मिळेल याची काळजी घ्यायची आहे. चांगल्यात चांगलं शिक्षण म्हणजे फक्त ग्रॅज्युएशन न थांबता पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करणं किंवा इतरही आणखीन काही कोर्सेस करणं हे महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही पण त्या बाबतीत काळजी करावी अशी अपेक्षा. पण आम्ही तर आमचा तो रोलच आहे, आमची ती भूमिका आहे, आम्ही ती निभवणारच. निश्चितपणे सांगतो की आपण या बाबतीत निर्धास्त राहा की आमच्या बाजूनं जी काय यामध्ये करायची आहे, जी बाब करायची आहे ती आम्ही निश्चितपणे इफेक्टिव्हली करू. ही सुरुवात म्हणून सांगतो की
गेल्या पालक मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की पूर्वीचं जे ऑनलाईन आम्ही पहिल्या टर्ममध्ये जे सुरुवात केली होती त्यापेक्षा वेगळ्या प्रकारे ऑनलाईन टीचिंग करणार आणि त्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा ही आमच्या स्टाफनं यावेळेस केलेली आहे. आपल्या त्या लेक्चर्समध्ये फक्त असं मोनोटोनस न होऊ देता काही छोट्या-छोट्या व्हिडिओ क्लिप्स टाकून ते थोडं लेक्चर जे आहे ते अट्रॅक्टिव्ह करतायत, इन्फॉर्मेटिव्ह करतायत आणि मुलं ते अटेंड करतील अशा प्रकारे ते बघतायत. त्यासोबत मी आणखीन एक विचार केला वेगळा आणि जो यावेळेस आता इम्प्लिमेंट करायला सुरुवात सुद्धा केली. ते तुम्हाला सांगावी या दृष्टिकोनातून पण आजची ही मीटिंग आहे. असं लक्षात आलं की गेल्या टर्ममध्ये मुलांनी फक्त थिअरी लेक्चर्स केले आणि तेच पॉसिबल होतं ऑनलाईन. प्रॅक्टिकल लेक्चर्स असे काही पॉसिबल होत नव्हते. मग काय करायचं? तो वेळ जो आहे, तो वेळ कुठेतरी वापरला गेला पाहिजे. अकॅडमिक पर्पजसाठीच वापरला गेला पाहिजे. म्हणून एक असं निश्चित केलं, की 4 तासाचे थिअरी लेक्चर झाल्यानंतर किमान 1 ते 1.5 तासाचा तरी एक वेबिनार असा चांगला त्या विद्यार्थ्यांच्या संबंधित जे काही विषय असतील, तो या विषयासंदर्भात तो मिळाला पाहिजे. किंवा सध्याच्या काळात ज्या रिसेंट डेव्हलपमेंट आहेत, सध्याच्या काळात ज्याची गरज आहे, अशा प्रकारचे कोर्सेस, अशा प्रकारच्या विषयांची माहिती ही आपल्या विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे. या दृष्टिकोनातून हा एक उपक्रम सुरू केला. नुकताच एक 2-3 दिवसापूर्वी त्याचा इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटसाठी एक कार्यक्रम घेण्यात आला होता. आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांनी तो अटेंड सुद्धा केला असेल. एक आपलाच विद्यार्थी 2011चा पास आउट जर्मनीमध्ये हॅम्बर्ग येथे काम करतोय. एका कंपनीमध्ये, एका मोठ्या कंपनीमध्ये डिपार्टमेंट हेड आहे आणि गेल्या 9-10 वर्षातील त्याची ती प्रगती आहे. आणि त्यांना जे चांगलं एक्सप्लेनेशन दिलं त्या रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल, खरोखर मला सुद्धा खूप अभिमान वाटला, की आपले विद्यार्थी अशी प्रगती करतायत हे बघून. आणि तेच नाही, अनेक असे विद्यार्थी आहेत ज्यांची आम्ही काही दिवसापूर्वी एक मीट अशीच ऑनलाईन एक मीट आयोजित केली होती. जी मुलं परदेशात काम करतात, मोठ्या-मोठ्या हुद्द्यावर आहे, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपण या प्लॅटफॉर्मवर एकदा कनेक्ट केलं. त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली, की आम्ही सध्या जे विद्यार्थी आहेत, आपल्या महाविद्यालयात शिकत आहेत, त्यांच्यासाठी कोणती मदत आम्ही करावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. त्यावेळेस मीच त्यांना सांगितलं, की तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही जे तुमची जी दृष्टी विकसित झालेली आहे तिकडे, त्या दृष्टीचा फायदा आपल्या या विद्यार्थ्यांना कसा होईल याचा आपण विचार करूया आणि त्या माध्यमातून मग हे एक त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी साधण्यासाठी हा एक वेबिनार आपण आयोजित करतोय आणि दर आठवड्याला असे 2 वेबिनार आपण विद्यार्थ्यांना देतोय. त्यामुळं जे काही प्रॅक्टिकल आपले होत नाही त्याची तो वेळही आपल्याला यासाठी वापरता येईल आणि विद्यार्थी सुद्धा आपले बराच वेळ एंगेज राहतील. नाहीतर आज असं होतंय की साधारणपणे 4 तास आपले याचे संपले की मग उरलेला वेळ जो आहे तो विद्यार्थी हा आपला अकॅडमिकशी कनेक्टेड राहत नाही. म्हणून आता हा एक प्रयत्न हा एक आपण सुरुवात करतोय. या टर्ममध्ये येणारे 3 ते 4 महिने संपूर्णपणे दर आठवड्याला 2 ते 3 वेबिनार असे होत राहतील, की जे प्रॅक्टिकलची जागा घेतील आणि प्रॅक्टिकलमध्ये जे तुम्हाला नॉलेज मिळणार आहे, त्यापेक्षाही वेगळं नॉलेज, त्यापेक्षाही इम्प्रूव्ड असं म्हणता येईल. कारण यांची जी व्हिजन आहे, जे स्पीकर आपण इथे बोलवणार आहोत, ती जी व्हिजन आहे त्यांची ती अतिशय चांगली डेव्हलप झालेली आहे. चांगल्या हुद्द्यावर ते काम करतायत. त्यांच्यापासून तुम्हाला प्रेरणा सुद्धा मिळेल आणि शिवाय त्यांचं जे नॉलेज आहे त्याचा सुद्धा तुम्हाला इथे लाभ घेता येईल. तर अशा पद्धतीनं ही एक आगळीवेगळी संकल्पना आम्ही या प्रसंगी सुरू करत आहोत, या टर्ममध्ये सुरू करत आहोत. सर्व पालकांनी याची नोंद घ्यायची आहे आणि सर्व पालकांना माझी पुनश्च एक विनंती आहे, की आता येणारा टर्म सुरू झालेला आहे. गेल्या 5 एप्रिलला परीक्षा संपली आणि 15 एप्रिलपर्यंत सर्वांनी रजिस्टर करावं अशी अपेक्षा होती आणि लवकरात लवकर रजिस्ट्रेशन आपल्या पाल्यांनी करावं अशी सर्व पालकांनी काळजी घ्यावी अशी या प्रसंगी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आता यानंतर खरं म्हणजे हा पॅरेंट्स मीट हा फक्त काही माझ्या बाजूने काही स्पीच देण्याचा प्रसंग नाही किंवा फक्त आम्ही काय करतो हे सांगण्याचं नाहीये. तर आम्हाला पण हे जाणून घ्यायचं आहे, की आम्ही जे काय करतो त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील, आणखीन काय त्यामध्ये ॲड करता येईल. जसं मागच्या टर्ममध्ये थोडंफार आम्ही टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये इम्प्रूव्हमेंट केली ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये. या टर्ममध्ये मी प्रॅक्टिकलची जी उणीव आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न करतोय. तसंच आणखी काही सजेशन असतील, आणखीन काही आपल्या सूचना असतील, तर निश्चितपणे आपण या प्रसंगी द्याव्यात. याचा आम्ही चांगला पॉझिटिव्हली विचार करूया आणि अंमलात आणूया. धन्यवाद. आपणापैकी काही सूचना असतील तर कृपया त्यांनी इंडिकेट करावं. एक गॅलरी व्ह्यू घ्या आणि गॅलरी व्ह्यूमध्ये कुणाला असं वाटतं की बोलावं, त्यांनी बोलावं. किंवा सावळे मॅडम काही जणांना जर अगोदर काही सांगितलं असेल की बोलायचं त्यांना तुम्ही इंडिकेट करा. मी त्यांचं नाव मग मी त्यांना इथे कनेक्ट करतो. थँक्यू सर फॉर युअर व्हॅल्युएबल वर्ड्स. तुम्ही आमच्यासोबत जे सूचना दिल्या आणि अपेक्षा आहे की त्या सगळ्या सूचना पालकांनी सुद्धा ऐकल्या असतील. त्यांना त्यांच्या पाल्यांच्या संदर्भात काय करायचं आहे, तर रजिस्ट्रेशन प्रोसिजर कम्प्लीट करायची आहे.
त्या संबंधित किंवा अजून कुठला काही पालकांचा कुठला प्रश्न असेल किंवा काही त्यांना सुचवायचं असेल तर मी आमंत्रित करते. कोणी बोलायची इच्छा असेल तर तुम्ही बोलू शकता. तुमचे पाल्य तुमच्या सोबत आहेत, तर मुलांनी पालकांना जर बोलायचं असेल तर प्लीज तुमचा हँड रेज करा, जेणेकरून तुम्हाला अनम्यूट केला जाईल आणि बोलण्याची संधी मिळेल तुमच्या पालकांना. किंवा आपले पाल्य सोबत असतील तर त्यांना चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाकायला सांगा. हे Chat box लक्षात मध्ये किंवा तुमचा हँड रेज करा, यू विल गेट अनम्यूट. Students of second year, third year, final year, if your parents want to say something, please put your message in the chat box so that we can unmute. नमस्कार त्रिवेदी साहेब. आभार की त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य तऱ्हेनं मार्गदर्शन केलंय. मला फक्त एक अशी सूचना द्यायची आहे की आपण आपल्या संस्थेमध्ये थेरॉटिकल नॉलेजच्या ऐवजी त्यांना जर एक इंडस्ट्रियल टूर करता जर नेलं कोविड संपल्यानंतर, तर त्यांना ऍक्च्युअल फील्डमध्ये काय करणं पडतं आणि काय कसं राहतं ते सगळं प्रॅक्टिकल नॉलेजही येऊन जाईल. तर धन्यवाद. त्याच्याबद्दल आणि दुसरं एक असं सांगायचं होतं सर आपल्याला की मुलांना आता हे थर्ड इयर मध्ये गेलं, फायनल मध्ये आल्यानंतर त्यांना पुढे अजून काय काय टेक्निकल कोर्सेस आवश्यक आहेत पुढे प्रगती करण्यासाठी, किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये स्कोप कशात जास्त आहे काय, ते जर त्यांना योग्य मार्गदर्शन प्रोफेशनल लोकांकडून जर मिळालं तर त्यांना ते फ्युचरच्या दृष्टिकोनातून फार हेल्पफुल होईल. थँक्यू. नक्कीच. आणि त्रिवेदी सर, तुमच्या एका सूचनेची तर ऑलरेडी आम्ही अंमलबजावणी सुरू केलेली आहे. तुम्ही जे सांगितलं की विद्यार्थ्यांना नवीन जे काही विषय अपेक्षित आहे त्यांच्या बाबतीत काही मार्गदर्शन आणि पुढे त्यांनी भविष्यात काय करावं त्यांच्या करिअर संदर्भात असं मार्गदर्शन. तर हे जे वेबिनार मी आयोजित केलेले आहेत प्रत्येक आठवड्याला 2, हे मी सांगतो हे फक्त या पर्पजसाठीच आहे. त्याचा ऑब्जेक्टिव्हच हा आहे. आणि हे अगदी रिनॉन पर्सनॅलिटी जे आहेत त्या क्षेत्रातल्या यांना आपण इथे आमंत्रित करतोय. काही अर्धे तर परदेशात आपले चांगल्या हुद्द्यावर असणारे विद्यार्थीच आहेत आणि बाकी वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे आहेत. परदेशात करतात म्हणजे खूप चांगलं करतात अशातला भाग नाही. आपल्या देशात सुद्धा काही आपले विद्यार्थी किंवा इतर अनेक मान्यवर आहेत की ज्यांचा आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ होऊ शकतो. आणि त्या सर्वांना आपण निमंत्रित केलेलं आहे. 4 महिने हा प्रोग्राम आपला चालणार आहे दर आठवड्याला. त्यामुळे निश्चितपणे याचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या करिअर च्या पुढे काय आपल्या कसं आपण डेव्हलप करावं या संदर्भात निश्चितपणे त्याचा लाभ होईल. आणि जी पहिली सूचना आहे तिच्या बाबतीत निश्चितपणे विचार केला जाईल. कारण सध्या कोरोना पॅन्डेमिक असल्यामुळं ते आपल्याला शक्य होत नाहीये. परंतु ते संपल्यानंतर निश्चितपणे हा विचार राहील की आपण कुठेतरी यांना एक इंडस्ट्रियल एक्सपोजर दिलं पाहिजे. तसं काही वर्षापूर्वी ह्या निश्चितपणे इंडस्ट्रियल टूर जात होत्या आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत होता. परंतु गेल्या काही वर्षापूर्वी शासनाचे अतिशय जाचक नियम या संदर्भात आले आणि मग ते महाविद्यालय ती जबाबदारी घ्यायला थोडं म्हणजे थोडं रिलक्टंट आहे. त्याचं कारण कुठला स्टाफ लवकर ती जबाबदारी घ्यायला तयार होत नाही. परंतु तरी सुद्धा आता पुन्हा थोडी फ्लेक्झिबिलिटी आलेली आहे त्या नियमामध्ये. पूर्वी खूपच जाचक नियम होते ते. आता ते नियमात थोडी फ्लेक्झिबिलिटी असल्यामुळं आपण ते सहजपणे इंडस्ट्रियल टूर अरेंज करू शकतो आणि ते करावे ही माझी पण अपेक्षा आहे. मी स्वतः विद्यार्थी असताना खूप वेळा इंडस्ट्रियल टूर केलेत आणि इथे सुद्धा आल्यानंतर इथे सुरुवातीच्या काळामध्ये बरेच असे इंडस्ट्रियल टूर आयोजित केलेले आहे. त्याचा निश्चितपणे खूप लाभ होतो. इव्हन इतकंच नव्हे तर मी स्टाफला सुद्धा या बाबतीत इन्सिस्ट करत असतो की त्यांनी वारंवार वेगवेगळ्या इंडस्ट्रीला भेटी दिल्या पाहिजेत. आपापल्या क्षेत्रात आपलं एक्सपोजर हे वाढवलं पाहिजे. तेव्हाच आपली जी आहे दृष्टी या टेक्निकल संदर्भातली ती विकसित होत असते. तर असो, धन्यवाद. तुमच्या दोन्ही सूचनांचा चांगल्या रीतीने आपण कसं अंमलात आणता येतील याचा निश्चितपणे विचार करूया. धन्यवाद त्रिवेदी. थँक्यू त्रिवेदी सर. थँक्यू मॅम. परत कुणाच्या पालकांना बोलायचं आहे? हा बोला कोलाडे साहेब. नमस्कार मॅडम. ते रजिस्ट्रेशनचं 15 दिवस झालेले आहे, त्यांच्यापैकी भरू शकलो नाही. बरं. तर आम्ही सध्या परिस्थिती लॉकडाऊनमुळे कारण माझा ऑटोचा व्यवसाय तुम्हाला माहितीच आहे. मग पुढच्या महिन्यात रजिस्ट्रेशन केलं चालेल का मॅडम? बरं सर आहेत मीटिंग मध्ये. सर त्यांचं म्हणणं असं आहे की ते ऑटोचा व्यवसाय करतात आणि आर्थिक परिस्थिती सध्या करोनाच्या याच्यामुळे त्यांची ढासळलेली आहे. तर त्याच्यामुळे त्यांना वेळ पाहिजे रजिस्ट्रेशनसाठी. तर मी प्रिन्सिपल सर सांगतील सर या संदर्भात तुम्हाला. मॅडम.
नक्कीच अशा काही अडचण अनेक पालकांची असू शकते, मला मान्य आहे. परंतु या संदर्भात आम्ही एक मदत सुद्धा सुरू केलेली आहे. आर्थिक बाबतीत जर कुणाची काही अडचण असेल, तर आमचे व्यवस्थापनातर्फे माननीय राहुल भाऊ यांनी अशी काही व्यवस्था केलेली आहे, की त्यांना आर्थिक मदत केल्या जाईल. परंतु इकडे त्यांनी मग ती कॉलेजला फी भरावी अशा पद्धतीची त्यांची ती योजना आहे. तर तुम्ही त्यांना संपर्क करावा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल. त्यांना ज्यांना अतिशय अडचण असेल, समजू शकतो हा कोरोनाचा काळ आहे, यामध्ये अनेक जणांना अनेक क्षेत्रावर परिणाम झाला, मलाही कल्पना आहे. आणि इतकंच नव्हे तर आमच्या ह्या कॉलेजच्याही आर्थिक परिस्थितीवर त्याचा प्रचंड मोठा परिणाम झालेला आहे. परंतु तरी असो, आपण ती सर्वांना एकमेकांना ही अडचण समजून घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातूनच आपले जे सचिव आहेत आपल्या संस्थेचे माननीय राहुल भाऊ, त्यांनी ही योजना ठेवलेली आहे. ते आर्थिक मदत दुसऱ्या त्यांच्या एखाद्या संस्थेतून करतात आणि मग त्या पालकांनी ती आपल्या कॉलेजमध्ये फी स्वरूपात भरायची आहे. तर यासाठी तुम्ही संपर्क करू शकता प्रत्यक्षात आणि तुम्हाला ती मदत केल्या जाईल. हा, चालेल. धन्यवाद खोलाडे साहेब. मला वाटतं तुमच्या शंकेचं निरसन झालं असेल. अजून कोणाला बोलायचं आहे? कोमल बाहेकर यांचे पॅरेंट बोलू शकतात. हा, नमस्कार बाहेकर साहेब. कोमल बाहेकर. कोमल बाहेकर. कोमल अनम्यूट करा, व्हिडिओ ऑन करा तुमचा. कोमल, सेकंड इयर आयटी ची विद्यार्थिनी कोमल बाहेकर. थँक्यू. तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे ऑफिसचा नवीन स्टाफ आलेला आहे आणि तो तुम्हाला या संदर्भात प्रत्येक वेळेला कॉपरेट करेल. यापुढे असा प्रॉब्लेम तुम्हाला आणि भविष्यात आर्थिक जे काय असेल ते माझ्याकडे घेऊन यायचं. त्यांच्याशी बोलत नाही राहायचं. त्यांनी जर काही सांगितलं ना, की तुम्हाला जर काही योग्य वाटत नाहीये, ताबडतोब माझ्याकडे यायचं. हो सर. थँक्यू बेटा. हो सर. अजून पॅरेंट्सला बोलायचं आहे? हेलो सर. हेलो. हाँ मैम, मुझे बात कर रहे हैं. हाँ बोलो बेटा, बोलो. मैम, हमारा फीस से रिलेटेड प्रॉब्लम है. हाँ बेटा हमारा बोलो. जो है फर्स्ट ईयर में एडमिशन 5000 में हुआ था. अच्छा. हाँ, लेकिन जो कैश काउंटर से जो डिपार्टमेंट में जो स्लिप आती है फीस की, तो वो 30,000 की ज्यादा की आती है. लेकिन उसमें अभी तक उन्होंने क्लियर नहीं किया है, तो अभी तक हमको जो है तो उसमें प्रॉब्लम जाती है. मैंने इस बारे में अभी भी बोला है कि किसी को भी ऐसा कोई प्रॉब्लम हो कि कोई ऐसा लगता है कि हमें फीस ज्यादा चार्ज किया है या कोई ज्यादा पैसे मांग रहा है, तो मेरे पास आने का है. ओके सर, भाई से बात करें. पहिला जेणेकरून मला माझ्या या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त काही देता येईल. माझी पालकांना विनंती आहे की आपल्या पाल्यांचं अजून कशाने काय म्हणता येईल की लाभ होऊ शकतो त्यांच्या असं. गुणवत्तेमध्ये वाढ करता येईल किंवा तुम्ही अजून कुठल्या अशा तुमच्या अपेक्षा असतील की ज्याच्यामुळे तुमच्या मुलाच्या ज्ञानामध्ये भर पडेल, तर या संदर्भात कुठल्या सूचना असतील तर पालक बोलू शकतात. माझी पालकांना विनंती आहे की या संबंधी कुठलं तुमच्या सूचना असतील तर प्लीज आमच्यासोबत शेअर करा. आम्ही स्वागत करतो तुमच्या अशा सूचनांचं. कारण कॉलेज लेवलला येणारे किंवा मुलांना येणारे ऑफिस या संदर्भातील प्रॉब्लेम जे आहेत ते तिथे जाऊन सॉल्व्ह होणार आहेत. त्या अशा ऑनलाईन याच्यामध्ये सॉल्व्ह होऊ शकत नाही. आणि सरांनी प्रत्येकाच्या शंकेचं निरसन केलेलं आहे. प्रत्येकाच्या ज्या इथे काय म्हणता येईल त्यांनी जे आपली प्रॉब्लेम सांगितला त्या प्रत्येकाच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सरांनी इथे दिलेलं आहे. तर पालकांना विनंती करते की अशी कुठली सूचना असेल तुमची की जेणेकरून तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही इथे अजून काही कुठले प्रयत्न करू शकत असेल तर त्या संबंधी काही सूचना असेल तर त्या कराव्या. अपेक्षा महाजन यांचे पॅरेंट बोलू. अपेक्षा महाजन. हा, नमस्कार महाजन साहेब, स्वागत आहे तुमचं या मेळाव्यामध्ये. बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. हा, तर माझं असं म्हणणं होतं मॅडम की कोविडमुळे सर्व मुलं घरीच आहेत. त्याच्या मी कॉलेजकडून असं काहीतरी कॅम्पस आपल्या इंटर्नशिप किंवा चांगल्या प्रकारचे क्लासेस सजेस्ट करावे मुलांना, जेणेकरून ते लँग्वेजचा वगैरे अभ्यास म्हणजे घरी करू शकतील. निश्चितच.
तर सरांनी जसं सांगितलं सुरुवातीलाच की वेबिनारची सिरीज सुरू झालेली आहे आणि हे वेबिनार म्हणजे एक्सपर्ट लोक आहेत त्या फील्ड मधले, तर ते सुरू केलेले आहेत. मी सरांच्या बिहाफमध्येच बोलते कारण सरांनी ऑलरेडी हे सांगितलं की वेबिनारची सिरीज आपण मुलांसाठी सुरू केलेली आहे. आणि मला आता या प्लॅटफॉर्मवरती सगळ्या पालकांनाही अशी विनंती करायची आहे की आम्ही टाइम टेबल मुलांना दिलेला आहे, मुलं लेक्चरला जॉईन होतात की नाही होत. तर तुम्ही पण थोडंसं लक्ष घालावं तुम्ही सर्व पालकांनी की आपला मुलगा मोबाईल घेऊन बसलेला आहे, कारण मुलं व्हिडिओ ऑफ ठेवतात, अनम्यूट करून ठेवतात स्वतःला. आणि आम्ही जेव्हा विचारतो अनम्यूट करायला सांगतो तर ते मे बी घरात कुठेतरी फिरत असतील किंवा काही. मी प्रत्येका संबंधात असं बोलत नाही, पण बरेच मुलं असे करतात. तर पालकांनी पण सुद्धा या संदर्भात थोडंसं लक्ष घालावं. मुलं जेव्हा लेक्चर अटेंड करतात तर तुम्ही कुठल्याही मुवमेंटला तुमचा व्हिडिओ ऑन करून आमच्याशी संवाद साधू शकता. आमचा डेलीचा जो टाइम टेबल आहे तो त्यांच्या ग्रुपवरती पोस्ट आहे. तुम्ही विचारा तुमच्या मुलांना की काय सुरू आहे, काय नाही, कुठलं लेक्चर सुरू आहे. डेली त्यांचा 4-5 तासांचा जो आहे तो टाइम टेबल त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे मुलं जर जॉईन होत नसतील तर मुलांना जॉईन व्हायला लावा तुम्ही. आणि तुम्ही जे सांगितलं की मार्गदर्शन याच्या संदर्भात तर सुरू झालेलं आहे. एक्सपर्ट लोकांचं आपण त्यांच्यासाठी सेमिनार वेबिनारची सिरीज सुरू केलेली आहे. त्यासाठी पण मुलांना आम्हाला खूप विनंती करावी लागते की जॉईन व्हा. मुलं स्वतःहून करत नाहीत. तर ही माझी पण पालकांना विनंती आहे की तुमच्या मुलांना तुम्ही या सगळ्या कार्यक्रमांमध्ये अगदी उत्स्फूर्त काय म्हणतात त्याच्यामध्ये सहभाग त्यांचा नोंदवायला लावा. कारण ते एक्सपर्ट लोक मुलांशी संवाद साधतात, त्यांना बोलायला लावतात. तर त्यावेळेला आपली मुलं बोलत नाहीत. तर थोडंसं तुम्ही पण मोटिवेट करा. आम्ही तर आहोतच, पण ऑनलाईन असल्यामुळे कोविडच्या सिच्युएशनमुळे आम्ही प्रत्येक वेळेला त्यांना मोटिवेट तेवढं करू शकणार नाही. जेवढं आमच्या बाजूने होते तेवढा प्रयत्न आम्ही करतोय. तर उरलेला थोडासा जोर तुम्ही पण लावावा 10% अशी आमच्या एक सगळ्या शिक्षकांची सुद्धा अपेक्षा आहे सर्व पालकांकडनं. आम्ही तर शिकवतोच आहोत, पण तो शिकत आहे की नाही हे सुद्धा पालकांनी थोडंसं बघावं. आणि तुम्ही दिलेली सूचना निश्चितच आम्ही सुरू केलेली आहे. आणि अजून काही दुसरी सूचना असेल तर तुम्ही सांगू शकता मॅडम. मॅडम आपल्या कॉलेजला कॅम्पस येत नाही. हो, तर मी या संदर्भात सर बोलतील तुमच्याशी. मागील वर्षी कोरोनामुळे तो परिणाम झाला. त्या अगोदर पूर्वी कॅम्पस इंटरव्ह्यू व्हायचे आपल्याकडे. आवाज येतोय मॅडम माझा? हो सर, येतोय आवाज. गेल्या वर्षी काही प्रमाणात ऑनलाईन कॅम्पसची पण सुरुवात केली. सुरुवात होती ती मागच्या वेळेस, पहिलीच आपली वेळ होती. यावेळेस मात्र निश्चितपणे ऑनलाईन कॅम्पस इंटरव्ह्यू आपले होतील. कारण तसं इन कॅम्पस तर आता सध्या शक्य नाही आहे. आणि माझ्या याच्याप्रमाणे आकलनाप्रमाणे हा कोरोना अजून 3-4 महिने तरी काही जाणार नाही. 3-4 महिने अशी वेळ शक्य नाही आहे की विद्यार्थी त्या कॅम्पसमध्ये येतील. म्हणून ऑनलाईन कॅम्पसचं यावेळेस पण आपण आयोजन करतोय. आणि मागील वेळेस पण बऱ्यापैकी 4 ते 5 मुलांचं सिलेक्शन झालं, पण यावेळेस जास्तीत जास्त मुलांचं सिलेक्शन होईल याची काळजी केली जाईल. हो सर, थँक्यू सर. थँक्यू मॅडम, थँक्यू. अजून कोणाच्या पालकांना बोलायचं आहे याचा प्रयत्न करत आहोत. त्यांचे सब्जेक्ट टीचर म्हणून, त्यांचे क्लास टीचर म्हणून किंवा अजूनही कुठल्या प्रकारची मदत त्यांना लागत असेल तर ती सगळी आमच्या बाजूनी त्यांना दिल्या जात आहे. फक्त मुलगा घरात बसून वाचतोय की नाही, करतोय की नाही, तो त्याला, कारण घरी जरी असला तरी त्याला सगळ्या प्रकारच्या असाइनमेंट मिळत आहेत. अपेक्षित आहेत की त्यांनी सगळं काम, त्याचं रायटिंग वर्क असेल किंवा प्रॅक्टिकल रिलेटेड काही असेल त्याला सगळं तसं असाइनमेंट मिळत आहे. तर त्यांनी घरून पूर्ण करावे आणि पालकांनी यामध्ये थोडंसं लक्ष घालावं असं मी यावेळेला विभागाच्या वतीने आणि सर्व शिक्षकांच्या वतीने सगळ्यांना विनंती करते. सर आहे कोणी? कापसे सर, कोणाला बोलायचंय अजून? आणखी कोणाला बोलायचं असेल तर रिक्वेस्ट करा मॅम. पालकांना विनंती, तर मग आपण बोलू शकतात. डॉक्टर कापसे, येस सर. तुम्ही मीटिंगला कन्क्लूड करावं अशी इच्छा आहे. येस सर. मी कापसे सरांना विनंती करते त्यांनी आभार प्रदर्शन करावे आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. कापसे सर. सर्वप्रथम मी इथे सर्व पालकांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या या ऑनलाईन सभेसाठी सर्व उपस्थित राहिले आणि त्यांनी आपले प्रश्न मांडलेत. त्यासाठी सर्वप्रथम आणखी परत मी आपले आभार मानतो डॉक्टर अरुण नन्ही सर, प्राचार्य अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय चिखली
यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो, ज्यांनी आपला वेळ दिला आणि आपल्या प्रश्नांचे समाधान केले. तर असं परत ज्या काही मॅडमनी काही सूचना दिल्यात की आपला पाल्य खरंच आपल्या याच्यात ऑनलाईन क्लासेस करतो किंवा नाही, किंवा त्याबद्दल त्याचे जे क्लासेस आहेत तो खरंच अभ्यास करतो की नाही, याकडे प्रत्येक पालकांनी थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की बरेच वेळा काय होतं की आपला पाल्य हा मोबाईल फक्त ऑन करून ठेवतो, क्लासेस ऑन करून ठेवतो आणि त्याला काही रिस्पॉन्स देत नाही. तर त्याचबद्दल एक माझी सूचना आहे, सर्व पालकांना विनंती आहे की आपण आपल्या पाल्यांना त्याच्यावर लक्ष ठेवावं आणि त्यांच्याकडून ते करून घ्यावं. आणि तसंच आता आपण एक नवीन सरांनी सुचवल्याप्रमाणे आपण वेबिनारची एक सिरीज चालू करतोय. त्या वेबिनारच्या सिरीजला सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवावी आणि आपले जे काही प्रश्न असतील ते विचारावे. मी सर्व पालकांचे परत एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि इथे आपला हा प्रोग्राम पॅरेंट मीट संपली असं मी माननीय प्राचार्यांच्या वतीने घोषित करतो. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले नाहीये त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून